नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि काळ कोणाला सोडत नाही. आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या शेवटी मातीच होणार आहेत. पण जे कधीच संपत नाही ते म्हणजे नाम आणि ज्ञान. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या धावपळीच्या आयुष्यातला एक पॉज आहे. संतांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. चला वेळेत जागे होऊया. माणसाचा स्वभाव ही या जगातली सर्वात गुंतागुंतीची आणि रंजक गोष्ट आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनात अशी अनेक माणसं पाहतो ज्यांना आपण कितीही चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते आपला मूळ स्वभाव काही केल्या सोडत नाहीत. आपण त्यांना योग्य मार्ग दाखवतो, त्यांच्या भल्यासाठी झटतो, पण त्यांच्या वागणुकीत काडीचाही फरक पडत नाही. अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की नक्की चुकतंय कुठे. पण मित्रांनो, तुम्हाला नवल वाटेल, शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संतांनी मानवी स्वभावाची हीच प्रवृत्ती अगदी अचूक हेरली होती. माणसाच्या याच न बदलणाऱ्या वृत्तीवर आणि अज्ञानावर संत शिरोमणी नामदेव महाराजांनी अत्यंत मार्मिक शब्दांत बोट ठेवले आहे. दैनंदिन जीवनातले अतिशय साधे पण तितकेच सखोल दृष्टांत देऊन त्यांनी माणसाचे खरे रूप आपल्यासमोर मांडले आहे. त्यांचे हे विचार ऐकताना आपल्याला थेट आपल्या आजूबाजूच्या जगाचे आणि माणसांचे दर्शन घडते. तर चला, माणसाचा खरा स्वभाव आणि वास्तवाची जाणीव करून देणारी संत नामदेव महाराजांची हीच अत्यंत परखड आणि विचार करायला लावणारी अजरामर रचना आज आपण अनुभवूया आणि जाणून घेऊया. या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, कोळशासी दूध मर्दोनियान धुता, न पावे शुद्धता काही केल्या. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, विचार करा, जर आपण एखादा काळाकुट्ट कोळसा घेतला आणि त्याला दुधाने कितीही घासून पुसून धुतले तर तो पांढरा शुभ्र होईल का? त्याचे उत्तर नाही असेच आहे. कोळशाचा मूळ गुणधर्म काळेपणा आहे आणि तो कोणत्याही उपायाने बदलता येत नाही. संत नामदेव महाराज इथे अतिशय सुंदर उदाहरण देतात की ज्याप्रमाणे कोळशाला दुधाने अंघोळ घातली तरी त्याचा रंग बदलत नाही, तो कधीही शुद्ध आणि स्वच्छ होत नाही. अगदी त्याचप्रमाणे काही माणसांचा मूळ स्वभाव असतो जो कितीही चांगले संस्कार दिले तरी बदलत नाही. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत नामदेव महाराज या पहिल्या चरणातून समाजाला एक अत्यंत महत्त्वाचा वास्तवाचा धडा देतात. जगात काही प्रवृत्ती या बदलता न येण्यासारख्या असतात. संतांना समाजाला हे शिकवायचे होते की वाईट वृत्तीच्या आणि कुटील स्वभावाच्या लोकांना कितीही चांगल्या वातावरणात ठेवले किंवा त्यांच्यावर कितीही चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या मूळ स्वभावात बदल करणे अत्यंत कठीण असते. बाह्य उपचारांनी माणसाचा आतला काळाकुट्ट स्वभाव उजळून निघत नाही, हाच तो धडा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण एखाद्या अत्यंत भ्रष्ट आणि लाचखोर अधिकाऱ्याचे उदाहरण घेऊया. समाजातील अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला सुधारण्याच्या हेतूने शासनाने त्याला अतिशय चांगल्या, प्रामाणिक आणि आदर्श विभागात बदली करून दिली. तिथे त्याला सर्व प्रकारच्या उत्तम सोयी आणि अत्यंत सात्विक सहकाऱ्यांची संगत दिली. तरीही तो अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तिथेही लाच घेण्याचा आणि भ्रष्टाचार करण्याचा मार्ग शोधून काढतोच. दुधाने धुतलेल्या कोळशासारखा त्याचा मूळचा भ्रष्ट स्वभाव त्या सात्विक वातावरणातही अजिबात बदलत नाही. दुसरा चरण, दुर्जनासी तैसा बोध परमार्थ, नवजायची स्वार्थ काही केल्या. भावार्थ विश्लेषण. पहिल्या चरणातील कोळशाचे उदाहरण महाराज इथे माणसाच्या वृत्तीशी जोडतात. ते म्हणतात की जे लोक मुळातच दुर्जन आहेत, ज्यांच्या मनात कपट आणि स्वार्थ भरलेला आहे, अशा लोकांना परमार्थाचे चांगले विचार सांगून काहीही उपयोग नसतो. तुम्ही त्यांना कितीही चांगले ज्ञान दिले, संत महात्म्यांचे विचार ऐकवले तरी त्यांच्यातील स्वार्थीपणा कधीच नष्ट होत नाही. जसा कोळसा दुधाने धुतला तरी काळाच राहतो, तसाच दुर्जन माणूस कितीही चांगल्या संगतीत राहिला तरी आपली वाईट प्रवृत्ती आणि स्वार्थ कधीच सोडत नाही. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संतांनी या चरणातून समाजातील स्वार्थी आणि दुष्ट लोकांच्या मानसिकतेवर प्रहार केला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती परमार्थ किंवा चांगले विचार ग्रहण करण्यासाठी पात्र नसते. दुर्जन व्यक्तीला कितीही ज्ञानाच्या, नीतिमत्तेच्या आणि भक्तीच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांचा अंगभूत स्वार्थ कधीच सुटत नाही. संतांना समाजाला हे आवर्जून सांगायचे होते की आपला बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा अशा चुकीच्या लोकांवर वाया घालवू नका, ज्यांना केवळ आपलाच फायदा बघायची सवय जडलेली आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात आपण अनेकदा बघतो की काही व्यावसायिक लोक किंवा तथाकथित बोगस समाजसेवक केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी काम करत असतात. एखाद्या खऱ्या निस्वार्थी माणसाने त्यांना समाजसेवेचे खरे महत्त्व, गरिबांबद्दलची सहानुभूती आणि नीतिमत्तेचे पाठ कितीही समजावून सांगितले तरीही ते ऐकत नाहीत. जेव्हा एखादी मोठी देणगी किंवा मदत वाटपाची वेळ येते तेव्हा ते लोक आधी स्वतःचा मोठा वाटा कसा काढता येईल हेच पाहतात. त्यांचे हे वर्तन म्हणजे दुर्जनांना परमार्थाचा बोध करण्यासारखेच व्यर्थ ठरते. तिसरा चरण, सुकराचे परी नेणती मिष्टान्न, विष्टाते भक्षण करीती. भावार्थ विश्लेषण. आता महाराज आणखी एक टोकदार पण सत्य उदाहरण आपल्यासमोर ठेवतात. ते एका डुकराचे उदाहरण देतात. श्रोते हो, डुकराला जर तुम्ही पंचपक्वान्ने ताटात वाढून दिली तर त्याला त्या गोडधोड अन्नाची चव किंवा किंमत समजेल का? नक्कीच नाही, कारण त्याची आवड घाणीतच असते आणि ते विष्ठाच खाणे पसंत करते. अगदी याच न्यायाने जे लोक वाईट प्रवृत्तीचे आहेत त्यांना चांगल्या विचारांची, सुसंस्कारांची किंवा भक्तीची गोडी कधीच लागत नाही. त्यांना कायम वाईट गोष्टींची आणि निंदेचीच आवड असते. चांगले विचार त्यांच्या पचनीच पडत नाहीत.
सामाजिक संदेश आणि नैतिक धडा या चरणात संत नामदेव अत्यंत कडक आणि रोखठोक शब्दांत समाजातील नीच प्रवृत्तीचे वर्णन करतात. ज्यांना वाईट आणि घाणेरड्या गोष्टींची सवय लागली आहे त्यांना चांगल्या गोष्टींचे मोल कधीच कळत नाही. संतांना समाजाला हे शिकवायचे होते की ज्या माणसाची वैचारिक पातळी अत्यंत खालावलेली आहे त्याला सुसंस्कृत आणि उच्च विचारांची गोडी कधीच लागत नाही. तो नेहमी चुकीच्या आणि विघातक मार्गाकडेच आकर्षित होतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपण समाजातील एका भयंकर व्यसनाधीन तरुणाचे वास्तव उदाहरण पाहू शकतो. अशा एखाद्या व्यसनी तरुणाला त्याच्या कुटुंबाने व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून सुधारण्याचा जीवापाड प्रयत्न केला. तिथे त्याला सकस आहार, उत्तम कपडे, कुटुंबाचे प्रेम आणि चांगल्या भविष्याची स्वप्ने दिली. पण त्या तरुणाला त्या उत्तम आयुष्याची किंवा मिष्टान्नाची कोणतीही किंमत वाटत नाही. तो तिथे न रमता तिथून पळून जाऊन पुन्हा त्याच घाणेरड्या व्यसनाच्या आहारी जातो आणि आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. हे अगदी डुकराने मिष्टान्न सोडून घाणीकडे धाव घेण्यासारखेच विदारक वास्तव आहे. चौथा चरण. मोहियले प्राणी पाहता पाहता. काय सांगू आता नवलावो. भावार्थ विश्लेषण. अशा या स्वार्थी आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांना पाहून संत नामदेव महाराज आश्चर्य व्यक्त करतात. ते म्हणतात की हा मायेचा आणि मोहाचा खेळ किती अद्भुत आहे. माणसे कशी या संसाराच्या आणि वाईट प्रवृत्तींच्या मोहात अडकून पडली आहेत हे पाहून मला मोठे नवल वाटते. वाईट गोष्टींकडे ओढली जाणारी ही माणसे स्वतःचेच कसे नुकसान करून घेत आहेत याचे मला आश्चर्य वाटते आणि यावर मी अधिक काय सांगावे असा प्रश्न महाराज विचारतात. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा या चरणातून संतांनी मानवी जीवनातील मोहाचे आणि अज्ञानाचे अचूक वर्णन केले आहे. आपल्या डोळ्यांसमोर लोक चुकीच्या मार्गाने जाऊन स्वतःचे अतोनात नुकसान करून घेत आहेत हे पाहून संतांना आश्चर्य वाटते आणि प्रचंड दुःखही होते. संतांना समाजाला सावध करायचे होते की क्षणिक सुखाच्या मोहात पडून माणूस आपली सारासार विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. मोहाच्या जाळ्यात अडकलेला आणि स्वतःची फसवणूक करून घेणारा समाज पाहणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळातील शेअर बाजार किंवा झटपट श्रीमंत होण्याच्या फसव्या योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांचे उदाहरण इथे तंतोतंत लागू पडते. अनेक उच्चशिक्षित लोक डोळ्यांसमोर इतरांची भयंकर फसवणूक झालेली पाहत असतात. तरीही विनासायास जास्त परतावा मिळवण्याच्या मोहापायी ते स्वतःची आयुष्यभराची कष्टाची जमापुंजी अशा फसव्या आणि बोगस कंपन्यांमध्ये गुंतवतात आणि सर्वस्व गमावून रस्त्यावर येतात. डोळ्यांसमोर हे सर्व घडताना पाहून आपल्यालाही प्रश्न पडतो की लोक एवढ्या अंध मोहात कसे अडकू शकतात. हाच तो नवलाव किंवा संतांना वाटणारे आश्चर्य आहे. पाचवा चरण. नामा म्हणे तया न होईची मोक्ष. येवोनी पद्माक्ष केविम भेटे. भावार्थ विश्लेषण. शेवटी संत नामदेव महाराज या अभंगाचा कळस गाठतात आणि अतिशय स्पष्ट शब्दात सांगतात की अशा दुर्जन स्वार्थी आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांना या जन्ममरणाच्या फेऱ्यातून कधीच मुक्ती किंवा मोक्ष मिळत नाही. ज्यांचे मन शुद्ध नाही, ज्यांना परमार्थाची आवड नाही, अशा लोकांना तो साक्षात कमळासारखे सुंदर डोळे असणारा भगवान श्रीहरी पांडुरंग कसा बरे दर्शन देईल. म्हणजेच ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी आधी मन शुद्ध असावे लागते. कोळशासारखे काळे आणि स्वार्थी मन घेऊन ईश्वराची भेट कधीच होऊ शकत नाही. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. अखेरच्या चरणात संत नामदेव महाराज एक अत्यंत स्पष्ट आणि अंतिम सत्य मांडतात. जे लोक आयुष्यभर वाईट विचार, दुष्टपणा, स्वार्थ आणि मोहात अडकलेले राहतात त्यांना कधीही मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकत नाही. खुद्द साक्षात भगवंतही अशा लोकांच्या मदतीला कधीच येत नाही. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की परमेश्वराची प्राप्ती किंवा जीवनातील अंतिम समाधान मिळवण्यासाठी आधी आपली वृत्ती आणि आपले आचरण शुद्ध करावे लागते. आयुष्यभर वाईट वागून शेवटी देवाच्या कृपेची अपेक्षा करणे पूर्णपणे व्यर्थ आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या कुख्यात आणि क्रूर गुन्हेगाराचे आयुष्य आपण पाहू शकतो. त्याने आयुष्यभर लोकांची फसवणूक केली, निष्पाप लोकांना त्रास दिला आणि भ्रष्ट मार्गाने प्रचंड माया गोळा केली. म्हातारपणी जेव्हा त्याला मृत्यूची आणि आपल्या पापांची भीती वाटू लागते तेव्हा तो स्वतःच्या मानसिक शांतीसाठी मोठमोठे यज्ञ करतो, मंदिरे बांधतो आणि देवाला पैशाच्या जोरावर प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला शेवटच्या क्षणापर्यंत मानसिक शांती लाभत नाही. त्याचे सर्व उर्वरित आयुष्य भीतीत आणि भयंकर पश्चात्तापात जाते. त्याने कितीही बाह्य देखावा केला तरी भगवंत त्याला दर्शन देत नाही आणि त्याचे वाईट कर्म त्याला कधीच मोक्ष मिळवून देत नाही. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. संत नामदेवांचा हा विचार तरुणाईला त्यांच्याच भाषेत सांगणे अत्यंत गरजेचे आहे. आजची पिढी डिजिटल जगात जगत असली तरी मानवी स्वभाव आणि त्यातील त्रुटी आजही तशाच आहेत. आजच्या काळात आपण पाहतो की लोक स्वतःचे बाह्यरूप सुंदर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात. महागडे कपडे, लेटेस्ट गॅजेट्स आणि सोशल मीडियावर भारीतले फिल्टर वापरून आपण जगासमोर एक परफेक्ट इमेज उभी करतो. पण जर तुमचा स्वभाव आतून टॉक्सिक असेल, दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनात मत्सर असेल तर हा बाह्य दिखावा म्हणजे कोळशाला दुधाने धुण्यासारखेच आहे. तुमचा मूळ स्वभाव, तुमचा खरा चेहरा कधी ना कधी जगासमोर येतोच. ब्रँड्स तुमचे शरीर सजवतील पण तुमचे विचार सजवण्यासाठी मनाची शुद्धता लागते. अभंगात डुकराचे उदाहरण दिले आहे ज्याला गोडधोड नको असते. आज इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या हातामध्ये जगातील सर्वोत्तम ज्ञान उपलब्ध आहे. उत्तम पॉडकास्ट, जीवन बदलणारी पुस्तके, प्रेरणादायी व्यक्तींचे विचार अगदी एका क्लिकवर आहेत. हे सगळे म्हणजे पंचपक्वान्न आहेत. पण आजची तरुणाई हे सर्व सोडून निरर्थक रील्स, नकारात्मक बातम्या, दुसऱ्यांना ट्रोल करणे आणि गॉसिप करण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवते.
चांगल्या गोष्टी उपलब्ध असूनही कचऱ्याकडे आकर्षित होण्याची ही वृत्ती आजच्या पिढीने वेळीच ओळखली पाहिजे. आजकाल नेटवर्किंग या नावाखाली नाती आणि मैत्री फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जोडली जातात. जोपर्यंत समोरच्याकडून काहीतरी फायदा मिळत आहे तोपर्यंतच गोड बोलले जाते, पण केवळ स्वार्थावर उभी असलेली नाती कधीच टिकत नाहीत आणि ती तुम्हाला कधीच मानसिक शांती देऊ शकत नाहीत. संत नामदेव याच स्वार्थीपणावर बोट ठेवतात. जर आयुष्यात खरंच यशस्वी व्हायचे असेल आणि मानसिक समाधान मिळवायचे असेल तर दिखाव्याचे दूध वापरून स्वतःचा काळेपणा लपवण्यापेक्षा आतून स्वतःला पारदर्शक बनवा. सकारात्मक गोष्टींची निवड करा आणि केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार न करता खऱ्या अर्थाने माणुसकी जपा. तरच तुम्हाला आयुष्यात खरी प्रगती आणि शांती लाभेल. धन्यवाद. संत नामदेव आपल्याला माणसाची मूळ प्रवृत्ती ओळखायला शिकवतात. जे लोक वाईट विचार सोडायला तयारच नसतात त्यांच्यामागे आपला मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नये. सहजासहजी मिळत नाही ती संत कृपा आणि सहजासहजी सुटत नाही ती विठ्ठल ओढ. संतांची वाणी म्हणजे निव्वळ अक्षरे नाहीत, तर ती काळजावर पडलेली अथांग भक्तीची थाप आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आम्ही शब्दांचा बाजार नाही तर विचारांचं लेणं मांडतोय. ज्यांना ही ओढ मनापासून वाटतेय त्यांनीच सोबत या. कमेंटमध्ये विठ्ठल या नामाचा गजर करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.